सध्या पालघर जिल्ह्यामध्ये गुन्हेगारींच्या ज्या घटना आहेत ते वाढतच आहे। आताच मनोर पोलिसांनी एक उत्तम आणि एक चांगली कामगिरी केली आहे। दरोड्याच्या उद्देशाने एक कार जी होती गुजरातवरून मनोरच्या मासवणच्या दिशेने जात होती आणि ती कार मनोर पोलिसांनी पकडली आहे। त्या कारमधून मनोर पोलिसांनी विविध शस्त्रे, तलवारी, चाकू हे सगळे जप्त केले आहे। आरोपींना ह्यामध्ये 5 आरोपींना पोलिसांनी पकडलं आहे आणि त्यांना पालघरच्या पोलीस कोठडीमध्ये त्यांची रवानगी केली आहे। आपण पाहूया, हीच ती कार आहे। ह्या कारमधून पोलिसांनी जे शस्त्र होते त्यांच्याकडे ते बाळगलं आहे। ही कार तुम्ही इथे पाहू शकतात आणि ह्या पोलीस स्टेशनमध्ये ही कार उभी आहे। इथे गाडीचा नंबर पण आपण बघूया। या ठिकाणी गाडीचा नंबर आहे GJ13CA9822। ही कार पोलिसांनी जप्त केली आहे आणि जे पोलीस उपनिरीक्षक आहे संग्राम पाटील यांनी आम्हाला अधिक माहिती दिली की 5 आरोपींना ह्यामध्ये पकडलं आहे आणि ते दरोड्याच्या उद्देशानं मासवणच्या ठिकाणी ते जात होते आणि अजूनही ह्या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास लावला जात आहे। अजूनही काहीही निष्पन्न झालेलं नाहीये असं पोलिसांनी आम्हाला माहिती दिली आहे। एकीकडे पालघर जिल्हा पोलिसांकडून रोजच घडणारे गुन्हे थांबवण्याचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे मात्र अनेक आरोपी हे गुन्हे घडून आणण्यासाठी मोठमोठे प्रयत्न करीत आहे। त्यामुळे पालघर जिल्हा हा आता सर्वाधिक गुन्ह्यांसाठी ओळखला जाणार अशी शक्यता आहे। जिल्ह्यात आठवड्यात महिन्यात गुन्हे घडतच आहे। त्यातच आता मनोर पोलिसांनी एक मोठा दरोडा होता रोखला आहे। पोलिसांनी वेळीच सतर्कता दाखवून दरोड्याचा एक मोठा गुन्हा रोखला आहे। ते कसे, तर याबाबत मिळालेली माहिती अशी की 25 फेब्रुवारी रोजी काही आरोपी हे दरोड्याच्या उद्देशानं दूषित हेतूनं आपल्या स्विफ्ट डिझायर कारनं मनोर पोलीस ठाणे हद्दीतील मनोर व मासवण या परिसरात दरोडा टाकण्याच्या उद्देशानं आले होते। मनोर व मासवण येथील वीटभट्टी चालक मालक यांच्याबाबत त्यांनी अगोदरच माहिती काढली होती आणि ते मंगळवारी 25 फेब्रुवारी रोजी रात्री या गावांच्या परिसरात दरोडा टाकण्यासाठी निघाले होते। मात्र मनोर पोलिसांनी ऑपरेशन ऑल आउटच्या माध्यमातून हा दरोडा रोखला आहे। 25 फेब्रुवारी रोजी रात्री मनोर पोलिसांचे ऑपरेशन ऑल आउट सुरू होते। त्यावेळी मनोर रस्त्यावर बिरसा मुंडा चौक या ठिकाणी गुजरातची GJ13CA9822 ही संशयित स्विफ्ट डिझायर कार पोलिसांनी थांबवून त्या कारची तपासणी केली। या दरम्यान हा गुन्हा उघडकीस आला। रात्री 8:45 ही कारवाई करण्यात आली। तर मनोर पोलिसांनी या कारमधून आणि दरोडेखोर आरोपींकडून लोखंडी मूठ असलेला एक काळ्या रंगाचा चाकू, 10 इंच लांबीचा 2 लोखंडी तलवार, 1 लाकडी दांडका, 3 लोखंडी पाईप आणि स्विफ्ट डिझायर कार असे साहित्य ताब्यात घेतलं आहे। तर या दरम्यान आरोपींची चौकशी केली असता मनोर व मासवण परिसरातील वीटभट्टी चालक यांची माहिती घेऊन त्यांच्यावर दरोडा घालण्याचे तयारीत असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले। यावेळी पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली असून त्यांना पालघर पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे। यामधल्या या 5 आरोपींची नावे व पत्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाहूया। यामधल्या आरोपींची नावे अशी आहेत। नंबर 1 मकसूद युनुस भाई हमीरका, राहणार गांचीवाड, तालुका चोटीला, जिल्हा सुरेंद्रनगर, राज्य गुजरात। नंबर 2 मुबिल युनुस भाई हमीरका, राहणार गांचीवाड, तालुका चोटीला, जिल्हा सुरेंद्रनगर, राज्य गुजरात। नंबर 3 सद्दाम युनुस भाई मेमन, राहणार गांचीवाड टाउनशिप, तालुका चोटीला, जिल्हा सुरेंद्रनगर, राज्य गुजरात। नंबर 4 अशफाक जोसफ भाई मुलतानी, राहणार गांचीवाड, तालुका चोटीला, जिल्हा सुरेंद्रनगर, राज्य गुजरात। नंबर 5 इम्रान रजाक भाई मेमन, राहणार गांचीवाड, तालुका चोटीला, जिल्हा सुरेंद्रनगर, राज्य गुजरात अशी आरोपींची नावे आहेत। तर या प्रकरणाचा अधिक तपास मनोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संग्राम पाटील हे करीत असून मात्र याबाबत अद्याप काहीही निष्पन्न झाले नसून या प्रकरणी चौकशी व पुढील तपास सुरू आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे। मात्र हे दरोडेखोर गुजरातवरून मनोर मासवणमध्ये दरोडा टाकण्यासाठी कसे काय आले होते, त्यांना याबाबतची माहिती इथल्या स्थानिकांकडून मिळाली होती का, त्यांनी याची प्लॅनिंग कशा पद्धतीने केली होती, यामध्ये अजून कोणाचा हात आहे का
का या दरोडेखोरांची गँग आहे का असे अनेक प्रश्न या माध्यमातून उपस्थित होत आहे आणि तपासातून हे निष्पन्न होईल अशीच अपेक्षा आहे।